किती दुष्परिणाम होत आहेत मुलांवर तुम्हाला माहिती आहे का? आज लहान असतानाच आपल्या मुलांना दिसत नाही बरोबर, त्यांना चष्मा लावावा लागतो. मुलं 2-3 वर्षाचीच आहेत बरं, पण तरी त्यांना व्यवस्थित दिसत नाही. का दिसत नाही? कारण मोबाईल खूप जास्त बघतात. आणि ही सवय आपण आपल्या हातानेच लावून देतो. आता तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतच नाही, पण तरी ते हट्ट करतात. मग काय करायचं? तर यामध्ये सुद्धा मुलांची चुकी नाही, कारण घरामध्ये जसं आपण वागतो तसेच मुलं सुद्धा वर्तन करत असतात. आता आपल्यालाच एवढं वेड लागलेलं आहे त्या मोबाईलचं, जिथे गेले तिथे आपल्या हातामध्ये मोबाईल असतोच. तुम्हाला चैन पडते का मोबाईल शिवाय? नाही पडत. रोजची सवय झालेली आहे ना. काय बघता आपण मोबाईलवर? काय बघता तुम्ही? यूट्यूब, इंस्टा, व्हॉट्सॲप, अजून काही काही आहे बघता का अजून तुम्ही? आता आपल्या गावाचा एक फायदा आहे बरं, कोणता माहिती आहे का? आपल्या गावात नेटवर्कच नाही, जास्त काही पाहायला जातच नाही. तर इकडे आहे वाटते शाळेच्या जवळ नेटवर्क, फुल रेंज आहे इथं. तर ज्यांना असं वाटत असेल की दिवसभर मोबाईल पाहायला गेला पाहिजे, त्यांनी काय करायचं, इथं आजूबाजूनं घरं घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला रेंज मिळतच राहील. आमच्या घरात मोबाईलच दिसत नाही, आणि जर मोबाईल पाहायचा असला तर मग त्या गडीवर जावं लागते. कितीही जरी अर्जंट काम असलं, आमच्याकडे हे कलाकार मंडळ आहेत सगळीजण मुक्कामाला, तर यांना जर फोन आला हॅलो हॅलो करतात, आणि आवाज जर आलाच नाही तर मग त्या गडीवर जातात बोलायला, कारण रेंजच नाही घरामध्ये. आज आपलं जे पूर्ण जीवन आहे ते कशावर अवलंबून आहे? मोबाईलवर अवलंबून आहे. आणि एवढा आपण मोबाईलचा वापर करत आहे की त्यामुळे पुष्कळचे दुष्परिणाम सुद्धा दिसत आहेत.